या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आलेल्या अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार बदलले जातील अशी चर्चा ऐकण्यास मिळते। लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना 35,000चे मताधिक्य मिळाले। त्यामुळे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे सेफ झोन मध्ये असल्याचे बोलले जाते आणि यामध्ये शोभा बनशेट्टींच्या प्रभागातून 13,000चा लीड मिळाला आहे। शहर उत्तर मतदारसंघात भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे। विजयकुमार देशमुख हे सलग 4 टर्म आमदार आहेत। जर पक्षाने गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवला तर निश्चित या मतदारसंघात इतर कार्यकर्त्यांना संधी मिळेल। त्यामुळे सोलापूरच्या भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून ज्यांना मान मिळाला त्या शोभा बनशेट्टी या शहर उत्तर मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे। महापौर असताना केलेल्या कामांचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। बनशेट्टी कुटुंबाला कैलासवासी बनशेट्टी आप्पांचा मोठा राजकीय वारसा लाभला आहे। तसेच त्यांचे वडील सिद्धरामप्पा पाटील हे सुद्धा मोठे राजकीय व्यक्तिमत्व मानले जातात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।